wish you happy happy birthday. सर्वसामान्याचा वाढदिवस असा तो 1 वर्षानं निवृत्त होतो, परंतु एलआयसीचा विकास अधिकारी जसं जसं वाढतो तसं तसं तो चिरतरुण होतो. त्याचं जीवन सुधारण पवार साखेचे देवानंद आणि आमचे सगळ्यात यंग हे यंग तेवढेच ते यंग. Happy birthday, happy birthday to you. ये रंग लाए मेरी मन्नतें, पूरी हो तेरी सभी हसरतें, सारे जहां की खुशी हो तेरी, अब तो यही आरज़ू है मेरी, एक इशारे पे तेरे मैं जान लुटा दूंगा, तेरे ख्वाबों को हकीकत में बना दूंगा. I wish you happy happy birthday. Happy birthday, happy birthday to you. I wish you happy. शाखेतील आपले शाखाधिकारी साहेब पाटील साहेब भूषण आणि आजची उत्सव मूर्ती असं नरेंद्र पण आहे 14 तारखेसाठी, पण खास म्हणून आज 60 पूर्ण म्हणून पवार साहेब हे ही ब्रँच उघडली तेव्हापासून पवार साहेब या शाखेत आहेत. हा काही सेंडऑफचा कार्यक्रम नाही आहे, परंतु एक वाढदिवस असा आहे की योगायोगाने सेंडऑफ पण आहे, म्हणून त्या विषयाला अनुसरून आपण 2 शब्द त्यांच्याप्रती बोलूया आज. की इतकी वर्ष सर्व्हिस एका ठिकाणी बाहेरून येऊन करणं हे फार म्हणजे त्या काळातलं जिकरीचं काम होतं. ज्यावेळेस ही ब्रँच ओपन झाली 1988 झाली 1 सप्टेंबरला, त्याच्यानंतर पवारसाहेब इथं आले. पवारसाहेबांनी इथं त्यांचा टिकाव लागावा म्हणून ज्या पद्धतीने प्रयत्न करून त्यांनी स्वतःची टीम तयार करून एक कार्य निर्माण केलं ते आज तागायत शेवटच्या दिवसापर्यंत सुरू आहे. आजही ते निर्वाहात आज पण म्हणजे रजा घेऊ शकतात, ते रजा अवेलेबल असताना सुद्धा ते ब्रँचला आहेत. तर त्यांच्यातला चिर तरुण माणूस अजूनही आपल्याला दिसतो आहे आणि खरंच दयानंद नाही ते देवानंदच आहे आणि तेवढं खरं पण आहे. तर त्यांचा उत्साह आणि या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला किती वर्ष सतत एकच काम सतत रेटून नेणं हे काही सोपं काम नाही. जसं आपल्याकडे बाकीची जी मंडळी आहे किंवा ॲडमिन डिपार्टमेंट त्यात काय होतं की कार्यक्षेत्र बदलत राहतं. या डिपार्टमेंट ते डिपार्टमेंट किंवा प्रमोशन युनिट जे झाली डब्ल्यू झाली तर कार्य वेगळं होतं. इथं एकच काम सातत्याने करणं तेच काम फक्त, तर ते फार जिकरीचं आहे आणि इतकी वर्ष साहेब तुम्ही केलं खरेच कौतुकास्पद आहे. आणि इतकी वर्ष सातत्याने एवढ्या सगळ्या मंडळींना सांभाळणं पण काही कठीण आहे आजच्या तारखेत तरी एजंटांना. तर या सगळ्या परिस्थितीतून पवार साहेबांनी सगळ्या पद्धतीने मार्गदर्शन म्हणा सगळ्या गोष्टी करून घेतल्यात. आम्हालाही सहकार्य केलं सगळ्यांना, त्याबद्दल मी पवार साहेबांना मनापासून धन्यवाद पण देतो आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने, NFIFWI शहादा, NFIFWI नाशिक डिव्हिजनच्या वतीने त्यांना देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप आभारी आहे. म्हणजे कालचक्र इतक्या जलद गतीने पुढे गेलं की 35 वर्ष हा खूप मोठा कालावधी वाटतो.
पण तो कसा गेला हे मला आपल्या सगळ्यांच्या सहवासात कळलं सुद्धा नाही. माझे सर्व विकास अधिकारी बंधू आणि ही शाखा, या शाखेतील प्रत्येक जण ज्यांनी अतोनात प्रेम मनापासून आणि कामात प्रत्येक ठिकाणी सहकार्य, असं प्रत्येकाची सहकार्य मिळत गेलं आणि त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. आज वयाची 60 वर्ष जरी पूर्ण झाली तरी मला जसं मनीष सुगंधे साहेब पण बोलले की अजूनही असं वाटतं की काहीतरी आपलं लवकर संपताय असं काहीतरी मनात वाटतं आहे. परंतु हे शेवटी कालचक्र आहे. काळाचं चक्र कालाय तस्मै नमः. तर तसं हे 60 वर्ष पूर्ण झालं आणि हा 60वा वाढदिवस आपल्या सर्वांच्या सानिध्यात साजरा करण्याचा मला अत्यंत आनंद होत आहे. इवलेसे रोपं लाविले दारी, वेलू त्याचा गेला पहा गगनावरी. तसं तर LICचं जे आपलं ब्रीदवाक्य आहे योगक्षेमम वहाम्यहम, तर त्या योगक्षेमम वहाम्यहम या नावाचं ब्रीद सार्थ करत मी आणि माझी टीम सातत्याने शहादा ब्रँच कशी पुढे जाईल, कशी प्रगतीपथावर येईल या दृष्टीने प्रयत्न केले आणि त्याच्यात माझ्या टीमचंही मला खूप मोठं सहकार्य मिळालं. त्यांचेही सर्वांचे आभार. आणि उजाले अपनी यादों के साथ हमारे रहने दो, उजाले अपनी यादों के साथ हमारे रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए असं म्हणतात. तर या वाक्याने आणि मी माझं आजचं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. पवार साहेबांच्या एजंट म्हणून काम बघत आहे. साधा फॉर्मही भरता येत नव्हता. तेव्हापासून साहेबांनी आम्ही फक्त नाव लिहून फॉर्म देऊन टाकायचो साहेबांकडे. साहेब पूर्ण फॉर्म भरायचे. इथून आमची जी सुरुवात होती तर आता साहेबांनी सांगायला लागलं तुमचं काम तुम्ही करा, माझ्यासाठी काही शिल्लक ठेवू नका. म्हटलं साहेब आता पुढे म्हणून आता काही गोष्टी करून आणल्या. आणि आज वाढदिवसाच्या दिवशी साहेबांनी परवाच माझा वाढदिवस गेला 15 तारखेला. पण त्या तारखेला मी प्रपोजल न टाकता साहेबांच्या वाढदिवसाला मी खास प्रपोजल आणलं की म्हटलं चला साहेबांना होईना प्रपोजल मी द्यायचा प्रयत्न केला. साहेब अजून आम्हाला तुम्ही या ठिकाणी पाहिजे होतात. ठीक आहे, वेळेच्या अभावी की आपलं जसं कालक्रमण होत राहतं त्या पद्धतीने प्रत्येकाला एकदा यावं लागतं, तसं सोडावंही लागत असतं. पण आपण खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं, त्याबद्दल आम्ही आणि आमची पूर्ण आपली टीम आपले ऋणात इच्छितो, आभार व्यक्त करो. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. बोलताय तुम्ही? आम्ही पवार साहेबांचा वाढदिवस म्हणजे हा या म्हणजे आता ते पेन्शनवर पुढे उतरणार आहेत. ते आम्हाला चिंता वाटते आम्ही आता पुढे कसं करायचं. कारण आजपर्यंत बऱ्याच गोष्टी आम्ही अपूर्ण आहोत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. पण पवार साहेबांवर जी पोकळी निर्माण होईल ते आम्ही आता फोन करून विचारू तेव्हा तुम्ही एवढे बोलून अच्छा तिकडून
जीवन विमा निगमचे शहादा शाखेचे विकास अधिकारी आदरणीय श्री दयानंद पंढरीनाथ पवार हे वयाचे 60 वर्ष पूर्ण करून आज आपणा सर्वांचा निरोप घेणार आहे आणि त्यांना निरोप देण्यासाठी आज आपण इथे सर्वजण उपस्थित झालेलो आहोत। तेव्हा सर्वप्रथम पवार परिवाराच्या वतीनं मी आपण सर्व उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत करतो। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आजच्या LIC शाखा ब्रँचचे शाखाधिकारी आदरणीय श्री प्रमोद पाटील सर कामाच्या व्यस्ततेमुळे पोहोचलेले नाही। प्रमुख अतिथींमध्ये उपशाखाधिकारी श्री भूषण देशमुख साहेब व्यस्ततेमुळे पोहोचू शकले नाही। आजच्या या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती आदरणीय राजू गायकवाड साहेब ज्यांनी साहेबांच्या आधीच निरोप घेतलेला आहे, व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत। आपण ज्यांना आज आनंदाने निरोप देणार आहोत ते आदरणीय दयानंद पवार साहेब, त्यांच्या जीवन संगिनी आदरणीय सौ उज्ज्वला पवार मॅडम, उपस्थित असलेले सर्व आपण विराजित आहोत। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व आदरणीय विमा प्रतिनिधी बंधू भगिनी, प्रतिनिधींचे प्रतिनिधी बंधू भगिनी आणि साहेबांच्या द्वारे निमंत्रित करण्यात आलेले सर्व निमंत्रित मित्रमंडळी, देवियों और सज्जन, आप सबका हम पवार परिवार की ओर से तहे दिल से स्वागत करते हैं। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। माणसाच्या जीवनाला मनुष्याचा जन्म हा एक योगायोग आहे। 84 वर्ष योनी म्हणून अत्यंत महत्वपूर्ण असा हा जन्म आणि तो आणि याची जेव्हा सुरुवात होते तेव्हा प्रत्येकाच्या अपेक्षा ह्या वेगळ्या असतात की आपण काहीतरी मोठं करा। पारिवारिक संस्कारातून मनुष्य मोठा होतो, शिक्षण घेतो आणि नंतर त्याचा परत पुनर्जन्म होत असतो, तो म्हणजे नोकरी लागल्यानंतर। 1989 मध्ये साहेब त्यावेळेस ऑफिसमध्ये ऑफिसच्या वरच्या भागात ऑफिस होतं, तिथे मी सुद्धा नोकरीला सुरुवात केली होती। टेक्नॉलॉजी असिस्टंट म्हणून त्याचा कार्यकाळ संपवून साहेब आज निवृत्त होत आहे। निवृत्तीचा क्षण हा आंबटगोड असतो, रोमांचकारी त्याला म्हणतो आपण। रोमांचकारी पैशाचा महापूर, दुसरं म्हणजे पद प्रतिष्ठा मान सन्मान या सगळ्या गोष्टी नोकरीनंतर सुद्धा कायम असतात, परंतु नोकरीत असताना जे मिळतं ते मिळणार नाही। रोमांचकारी कार्यक्रम असतो। अशा या रोमांचकारी कार्यक्रमात मी पुनश्च आपल्या सर्वांचं स्वागत करतो, कारण की काही अतिथी स्वागत केल्यानंतर पोहोचलेल्या कार्यक्रमात पुनश्च मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। सुस्वागतम सुस्वागतम। साहेबांच्या विषयी तुमच्या ज्या आठवणी आहेत त्या आपण एकमेकांना सांगूया। साहेब आणि त्यांच्या जीवन संगिनी या समोर बसलेल्या आहेत आणि बसलेले असताना आपल्याविषयीचे विचार ते ग्रहण करणार आहेत। तेव्हा मी मनोगत व्यक्त करण्यासाठी सर्वप्रथम येथे बोलू इच्छितो मंगलमूर्ती ग्रुपचे अध्यक्ष श्री राजूभाई जव्हेरी, श्री राजूभाई जव्हेरी यांना मी निमंत्रित करतो। श्री राजूभाई जव्हेरी।
निर्मलारे सर, राजपूत आप्पा, विजूभाई पटेल, सर्वांच्या नाव काही घेऊ शकत नाही. मित्र हो, आम्ही कुकडेमध्ये राहत असताना 1989 साली यावेळेस पवार साहेब शहादा येथे आले. तर तेव्हा सुद्धा ते आमचे शेजारी आणि आज पण सुद्धा 30 ते 35 वर्षापासून खेडकर सरांच्या घरात 35 वर्षापासून आमच्या सरस्वती कॉलनी ते निवास करत आहेत. एक मला शेर आठवतो पवार साहेबांविषयी. ऐसा भी कोई एक जमाना था, ऐसा भी एक कोई जमाना था, सारा शहर अपना दीवाना था. लोग तो करते हैं दोस्तों से दोस्ती, अपना तो दुश्मनों से भी आना. कालच मला पुण्याला साहेबांच्या तो शंकर सर्व कॉलनीमध्ये आवाज करतो. तर आम्ही दोघं मॅडम आणि मी कालच चर्चा केली. म्हटलं आता शंकूचं बनवू द्या 5-7 दिवस. अहो म्हणजे त्यांना आपण फोनवर वाजवायला लावतो. पुण्याला याड घेतात साहेब. बहुत कुछ बातें हैं लेकिन बहुत सारे दोस्त यार लोग यहाँ पे आए हैं, सबको बोलना है. साहेब मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की पुण्याला गेल्यानंतर तुमचं जे लाईफ आहे हे असंच करणार का काहीतरी समाधान कि आज भी हम खुद को 18-20 साल के समझते हैं. हमारे सब दोस्त यार आए हैं, सब देखते हैं कि जीवन बहुत अनमोल है. आणि अभी मेरा एक तुमको कहना है, बच्चे बड़े हो गए, अभी सब तुम संभालो, सब तुम्हारे हवाले. हमने तो बहुत किया. तर साहेबांना आपलं भावी साहेबांचं जे जीवन आहे ते फार आनंदमय, निरोगी, आरोग्यवान, धनवान, गुणवान, सबवान, सर के पीछे सब वाले. और बहुत मंगलमूर्ती सेवा समिती, गुरुकुलम अस्लोन, शहादा नगरपालिका सर्वांच्या वतीने सरांना लाख शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. वहाँ जाकर के करने में उनको कठिनाई हो जाएगी. हो सकता है उनका प्लान वहाँ किसी को समझ में आ गया तो उनका प्लान बिगाड़ देंगे. लेकिन हम सब भगवान से प्रार्थना करें कि उन्होंने जो भी प्लान किया होगा, नियोजन किया होगा, वो पूरा हो जाए. नागेंद्र तमीर शहादा नगरपालिकेच्या नगरसेविका आणि आरोग्य सभापती या कार्यक्रमात उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. साहेबांच्या जीवन प्रवासाबद्दल सांगत असताना 2 गोष्टी मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. साहेबांच्या जीवनसंगिनी सौ उज्ज्वला दयानंद पवार 3 रत्न भगवंताकडून प्राप्त झालेले आहेत. 2 मुली आणि 1 मुलगा. मोठी मुलगी डॉक्टर आई वुमेन्स क्लिनिक मोशीला, जावई श्री राहुल बाळासाहेब पिंपळकर, चिराग टेक्नॉलॉजी नागपूर नगर येथे मॅनेजर आहे. सुंदरसा संसार झालेला आहे. लहान मुलगी श्रद्धा रविराज ठाकूर या सिनियर डाटा मॅनेजमेंट आहे झेनो जेनेरिक ठाणे.
आणि जावाई बापू आहे श्रीमान डॉक्टर कविराज हिरालाल ठाकूर, ठाणे हेल्थ केअर हॉस्पिटलला मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर आहे. दोघे मुली सुखात आहेत, जावई सुद्धा सुंदर आहेत, कोणत्याही प्रकारची त्यांना त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही. नंतर पुढे जाऊन काळजी करण्याची गरज वाटावी असं असताना त्याचे सुद्धा साहेब मुक्त पवार MCA करून पुण्याला नोकरी लागलेला, म्हणजे पुण्याला जाऊन साहेबांच्या मागे कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. नक्कीच साहेब चांगलं नियोजन करतील. जवेरी साहेब आप ध्यान देणे क्या करते मनोगतामध्ये साहेब आपला कार्यक्रम स्थळी स्वागत आहे. सुस्वागत. आता मी जगन्नाथ साहेबांच्या माझी एजन्सीपूर्वी MG देशमुख म्हणून आमच्याकडे होते, त्यांच्याकडे होते. त्यांच्या 1987ला मृत्यू झाला आणि असंच डायरेक्ट एजंट म्हणून काम केलं. काम पण नव्हतं म्हणून थोडंसं साहेबांकडे राष्ट्रीय मिळाली. पासून संपर्कात असल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा स्वभाव, स्नेह मिळत गेला, खूप मार्गदर्शन मिळत गेलं आणि आज व्यवस्थित सेटल होईपर्यंत त्यांचं मार्गदर्शन आजपर्यंत मिळत राहील. खूप प्रेमळ स्वभाव, कुटुंबाचाही त्यांचाही. एजंटाने स्वतःच्या पायावर कसं उभं राहावं याच्यासाठी त्यांनी अमोल मार्गदर्शन केलं. शिका, वाचा, प्रयत्न करा, स्वतःच्या जीवावर सर्व असे जेवढे आमच्या पंचावन्न लोक त्यांनी तयार केले, चांगल्या पद्धतीने सर्व काम करतो. त्यांची देणगी आहे, त्यामुळे ते कायम स्मरणात राहतात. तेवढं तर निश्चित आहे. सेवापूर्ती समारंभ म्हणजे एका वेळेने आपला माणूस दूर जाणार सोबत असतो, सहवास असतो, पण दूर जाण्याने इतक्याच्या मध्येने म्हणजे आपण मार्गदर्शन करत होता, तेवढं मार्गदर्शन मिळणार नाही. ठीक आहे, काही का असेल ही सिस्टम आहे, शेवटी मी काही त्यांचा सुद्धा स्वभाव खूप मनमळावा. वेळोवेळी केव्हाही फोन केला सर्व संतो याचं तुला आहेच, पण सोबत सुटू नये एवढीच अपेक्षा आहे. साहेबांच्या कुटुंबाविषयी खूप चांगलं झालं आहे. ज्या वेळेस आम्ही साहेबांकडे असायचो त्याच्या वेळेस ते मुलं लहान होती, त्यावेळेस भेटी व्हायच्या, आदराने ते स्वागत करायच्या, बोलायच्या. सगळे शरदात आहे, भक्तीत आहे, आपला सुखरूप त्यांचा ज्ञानप्रेमाचा स्नेहाचा उतराई होणं आवश्यक करता येत आहे. त्यावेळेस नसते मार्गदर्शन नसतं तर हे शक्य नव्हतं. हे प्रत्येकाच्या जीवनात असा सकारात्मक बदल झालेला आहे आणि म्हणून सर आणि त्याचे कुटुंब विसरणं शक्य नाही. इतकंच नाही, सरांच्या वडील बाबाई यांचंही खूप प्रेम मिळते. दररोज आशीर्वाद मिळतात. बाबांचे आशीर्वाद मिळाले संत आहे, बाबा संत आहे, संतांचे आशीर्वाद कधी वेळा जात नाही. त्यामुळे आमच्या सर्वांच्या जीवनात आनंद आहे, मंगलवार्ता आहे, वैचारिक बदल आहे. इतकं नाही, त्यांचे घरी सुद्धा जाण्याचा 2 किलोमीटर असेल ना, त्यांचे मोठे बंधू, बहिणी, मुलं मुली यांचेही प्रेम मिळालं विसरणं शक्य नाही. सरांना
त्यांचे भावी आयुष्य मंगलमय आनंदमय निरामय आरोग्य लाभ होतो यासाठी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि शकतो. कार्यक्रमातील थोडं परिवर्तन तुम्हाला सांगून देऊ इच्छितो की आधी सत्कार केला जात असतो. उपस्थित आपल्या शहादा शाखेचे शाखाधिकारी साहेब आदरणीय प्रमुख पाटील साहेब, उपशाखाधिकारी साहेब आदरणीय भूषण पाटील साहेब, ज्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला जमलो आहोत ते म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचेच लाडके आणि नेहमी हवेहवेसे वाटणारे म्हणजे आदरणीय श्री पवार साहेब. आदरणीय पवार साहेब, बघा साहेबांच्या नावातच असं काही गणित जमलेलं आहे की साहेब आपलं नाव म्हणजे सार्थ करताय. साहेबांचं जर नाव बघितलं तर दयानंद, आनंद, दया, प्रेम सर्व काही त्याच्यामध्येच आहे. आपण ते विचार केला की घरी आपल्याला 2 ते 3 मुलं सांभाळायचे म्हटले ते जीवावर येते. नवरा बायकोवर संताप करतो, बायको नवऱ्यावर संताप करते, राग संताप चिडचिड होते. पण साहेबांनी 10 नाही, 20 नाही, 30 नाही तर 55 आम्हा एकेकांना मुलांना साहेबांनी सांभाळलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रेमाची माणसं होते मग बरोबर तुमचं म्हणणं की त्याच्या व्यतिरिक्त जे प्रेमाची माणसं त्यांना पण सांभाळलं. पण एवढ्या सर्व सांभाळताना साहेबांच्या चेहऱ्यावरती आजपर्यंत राग संताप चिडचिड कधीच बघितली नाही. त्याचा सेनापती जर कुशल असेल, चाणाक्ष असेल, हुशार असेल, परिवाराच्या गप्पा, मुलांच्या गप्पा, चर्चा, मार्गदर्शन हे सुद्धा साहेब आम्हाला करायचे. म्हणजे मी तुम्हाला असं म्हणतो की एक डेव्हलपमेंट ऑफिसर आणि एक एजंट याच्याबद्दल कोऑर्डिनेशन नातं कसं असावं हे जर बघायचं असेल तर साहेबांकडून शिकलं पाहिजे. ते खूप सुंदर सांभाळतात. म्हणजे आपली माणसाला असं वाटतं की साहेबांकडे खूप खुश नाही, साहेब जे सांगते ते ऐकतच बसावं, ऐकतच बसावं, वेळ कुठे जातो याचा तुम्हाला भागत राहत नाही. अशी साहेबांची किमया आणि जादू आहे. अतिशय धार्मिक असं साहेबांचं वर्तन. LIC बद्दल तर चर्चा करतातच साहेब. म्हणजे पुन्हा प्लॅन असेल काय असेल हळूहळू बरोबर त्या प्लॅनचं मार्गदर्शन कसं करायचं, पार्टीला कसं समजवायचं, त्याच्या पॉझिटिव्हिटी पॉईंट कसे दाखवायचं समजवतात. आणि त्या पद्धतीने आम्ही समोर प्रेझेंटेशन करतो, पार्टीला समजवतो, त्या प्लॅन बद्दल चर्चा करतो. आज जरी साहेब सेवानिवृत्त झाले असे वाटत असेल की सेवानिवृत्त सर हे वयोवृद्ध झालेलं आहे सेवानिवृत्त. पण साहेबांकडे बघा बरं वाटतात का साहेब सेवानिवृत्त नाही. आजही बिलकुल एखाद्या तरुणाला लाजवतील असं व्यक्तिमत्व साहेबांचं आहे. मी तर म्हणेन फिल्म इंडस्ट्रीमध्ये सदाबहार जे नेतृत्व होतं देवानंद ते म्हणून मी साहेबांना बघतो की नाही. आज सुद्धा एक ठीक आहे वयोमानाप्रमाणे पण साहेब आज तुम्ही वाटत नाही की सेवानिवृत्त झालेले आहात. आज सुद्धा बघितलं तर एखाद्या तरुणाला लाजवेल असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. यांचं आगमन झालेलं आहे. मी शब्द सोबत तुमचं स्वागत करतो. तर साहेब हा सुद्धा अगदी सुंदर असं व्यक्तिमत्व आहे. जरी साहेब वयोमानाला झाले असतील पण तसं वाटत नाही. साहेबांच्या कुटुंबाबद्दल सरांनी माहिती दिली की साहेबांना 2 मुली, जावई, मुलगा हे अतिशय चांगल्या प्रकारे संस्कार आपल्या मुलांवर घडवले
धन्यवाद। नंदोबाल जिले के बिल्कुल बहुत ही प्रसिद्ध जिनको कह सकते हैं ऐसे राजनेता है, उन्होंने एक बार कहा कि शिक्षक के पास अगर माइक चला जाए तो जल्दी नहीं गोष्ट शायद तुम्ही हसत असलेली व्यक्ती बघून समोरच्या व्यक्तीच्या मनात सुद्धा आनंद हा दाखवून येत असतो। साहेबांचे वडील आदरणीय श्री सद्गुरू स्वानंद पंढरीनाथ महाराज यांना सिनियर पासून पुढे जगात आनंद निर्माण करण्याची त्यांची जबाबदारी त्यांनी पूर्ण करून टाकली। साहेबांचे मोठे भाऊ आहेत श्री विजयानंद गणेशानंद महाराज म्हणून ते आता प्रचलित आहेत। 2 नंबरचे भाऊ आहेत श्री महंत योगानंद पवार, त्यांना माऊली म्हणून संबोधतात। 3 नंबर स्वतः साहेब आहेत श्री दयानंद। 4 नंबरचे भाऊ आहेत, त्यांचं नाव आहे विवेकानंद पवार, त्यांना बँकेत ऑफिसर आहेत। तर बघा, चारही भावांच्या नावामध्ये आनंद हा समाविष्ट केलेला आहे। किती दूरदृष्टी असेल त्या पितेची। प्रकाशामध्ये असा एक परिवार आहे, वडिलांचं नाव दशरथ, मुलांचं नाव रामचंद्र, लक्ष्मण, भरत, एवढी दूरदृष्टी असते हो। आपल्या परिवाराला संस्कार देणं हे खूप कठीण काम आहे आणि ते प्रत्येकाने पूर्ण करावं अशी अपेक्षा आहे। मनोगतामध्ये पुढे जात असताना मी विनंती करू इच्छितो की मनोगत मर्यादित अगदी 2 ते 3 मिनिटात संपेल असं आपण सादर करावं ही विनंती। पुढे मी बोलू इच्छितो श्रीमान नितीन पाटील साहेब शहादा। सर्व मी प्रतिनिधी आणि आपल्या बँकचे पीएम साहेब, पीएम साहेब, आदरणीय दयानंद पवार म्हणजे आम्ही इतर सेवा करत असताना एजन्सी सांभाळत होतो। कधी कधी आमच्या कामात व्यस्त झाल्यानंतर एक त्या कामाकडे थोडं दुर्लक्ष व्हायचं। पुन्हा साहेब आम्हाला सांगितलं वेळोवेळी इतकेच नाही, जास्त उशीर आज आपल्याकडे साहेब काम करून घ्या। अशा ते प्रत्येकाला आज आपल्याकडे रेडिओ पासून त्यांनी कामाला सुरुवात केली तर आता मुलींपर्यंत काम करत असलेले सगळे म्हणजे ज्येष्ठपासून तरुणापर्यंत सगळ्या स्तराचे लोक उपलब्ध असतात। अनेक रेकॉर्ड साहेबांनी आपल्या ब्रँचमध्ये केले। असा सचिन तेंडुलकर आपल्या डिव्हिजन लेवलवर अनेक रेकॉर्ड केले आणि ते रेकॉर्ड घेऊन ते आता त्यांनी आपल्या LICला बाय केला आहे किंवा करत आहे। साहेबांकडे ती सकारात्मक वृत्ती माणसाला जे आपल्या जीवनात सुद्धा अतिशय कामाची आहे। फक्त LICचं काम करतात नाही तर आम्हाला आमचं काम करताना सुद्धा साहेबांचा सकारात्मक दृष्टिकोन नेहमीच काम करतो। अति म्हणजे जो काही न करणारा माणूस आहे त्याच्या सुद्धा स्फूर्ती पण आहे। एवढी आव्हाने की तो माणूस लगेच एखाद्या म्हणजे मी आता PM किंवा CM क्लब मेंबर बनायचा स्वप्न बघायला म्हणजे त्याने नाही ठेवलं तर त्याला काय म्हणाले तर ते जावा, पण साहेब एवढी स्फूर्ती द्यायची तर त्यांना करायचं विचारणं अशक्य आहे। फक्त LIC पुरतच पाहिजे नाही तर त्यांनी जे विचार केलेले सकारात्मक दृष्टिकोन दिला आहे तो आपल्याला भविष्यात सुद्धा जगायला अतिशय मोलाचं ठरणार आहे। मी सगळ्यांच्या वतीने आपल्या परिवाराच्या वतीने पवार साहेबांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझी गोष्ट तो बातें लिखते हुए करके हम बताना चाहते हैं, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे, तो रुख बदलो किनारे अपने आप बदल जाएंगे। नक्कीच करते कारण की 55 विमा प्रतिनिधी जीवन पद्धतीचं नक्कीच त्यांनी अनुभवलेले आहे। यापुढे मी आदरणीय श्री दिनेश सुदाम पाटील सरांना विनंती करतो कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करा। आदरणीय प्रमोद पाटील साहेब, उपशाखा अधिकारी आदरणीय भूषण देशमुख साहेब आणि आजचे सत्कार मूर्ती आदरणीय दयानंद पवार साहेब। जदी को आग कहते हैं बुझी को राख कहते हैं, जदी को आग कहते हैं बुझी को राख कहते हैं, जिस आग से बारूद पैदा होती है उसे दयानंद पवार कहते हैं।
पृथ्वी दयानंद पवार साहेब, जेव्हा मी एजंट म्हणून आलो तेव्हा मला मस्के साहेब होते आणि जेव्हा मस्के साहेब गेले मी त्यांना बोललो की सर नमस्कार आणि मी राजीनामा देतो म्हटलं, मी काही हे काम करणार नाही, कारण की कुणाच्या भरोशावर करायचे हे काम. तेव्हा साहेबांनी मला सांगितलं, देशमुख साहेबांनी आपल्या मस्के साहेबांनी सांगितलं मला की अरे दिनेश घाबरू नको म्हणे, आपले जे आहेत LIC मध्ये जेवढे एजंट आहेत माझ्या याच्यात काम करणारे टीमचे ते आम्ही सगळे वाटून देणार आहोत म्हणे, तुम्हाला एक डेव्हलपमेंट ऑफिसर देणार आहे. मग म्हटलं मी विचार नाही केली, पण पवार साहेब मिळाले तर बघ म्हणे. मग देवाला विनंती केली की देवा काही कर. मग सरांना भेटलो होता आणि पवार साहेबांना भेटलो. ते म्हणे सर मी असं डायरेक्ट तुम्हाला घेऊ शकत नाही, टॉस म्हणजे काहीतरी चिठ्ठ्या टाकायच्या असतील त्यांच्याच नावाला तुम्ही माझ्याकडे या आणि भगवंताची परमेश्वराची कृपा मी जे मागितलं ते साहेबांकडे मला मिळालं. साहेब जास्त वेळ घेणार नाही, परंतु मायेच्या रूपात सरांनी काम केलं. जोशी सर बोलले की सर कधी रागावले नाही, मला वाटत नाही सरांनी वेळोवेळी ती कानटोचणी केली की का साहेब सुद्धा आम्हीच करायचं का मग. म्हणजे साहेब कधीच वाईट वाटलं नाही. साहेब जेव्हाही बोलते तेव्हा वाटतं दिनेश साहेब जे बोलते कधी गोष्ट आहे, कारण की आपण जे काम करतोय साहेबांनी भरपूर वेळेस जाणीव करून हे जे काम करतायत ना सर, तर ते काम करताना खूप आनंदाने करा, कारण की आपण लोकांचा विमा काढतोय. घटना घडते जेव्हा तुम्ही जातात तेव्हा चेक देतात तेव्हा त्यांचा आनंद असतो, तो द्विगुणित असतो, परंतु जेव्हा तुम्हाला सांगू शकत नाही असं काम तुम्ही करताय. आणि साहेबांनी वेळोवेळी असं योग्य असं मार्गदर्शन केलं आणि आज जे काही आहे 10 वर्ष झालेत मला एजंट म्हणून, तर ते फक्त आणि फक्त मी हे सर्व श्रेय मी साहेबांना देतो. साहेब धन्यवाद, जास्त वेळ घेणार नाही. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की पुढील तुमचे जे आयुष्य आहे ते सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे आनंदमय जावं अशी पुनश्च भगवंताचरणी प्रार्थना आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. आपले विचार व्यक्त करत आहेत श्री पवार साहेबांच्या सानिध्यात आलेल्या व्यक्ती. सानिध्यात आल्यानंतर व्यक्तीचे विचार हे परिवर्तित होत असतात. सफळ नाव दिलेलं आहे, सुंदर अगदी. साहेबांच्या मानस बहिणी आदरणीय सौभाग्यवती रेखा सुनीलाल पाटील विद्याविहार ह्या आपलं मनोगत व्यक्त करू इच्छितात. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपले मला जेव्हा सगळ्यांनाही साहेबांना घेऊन आले माझ्याकडे एजन्सी घ्यायला, तेव्हा मला असं वाटत होतं की काहीतरी आहे जगाला काय सांगायचे. सोबत लोणी केलं तर ते त्यांनी एजन्सी घ्यायला त्याला काही हरकत नाही, पण साध्याचा व्यवहार होता तो असा. आता बायका पुढे खूप झालेला आहे. मी जेव्हा एजंट आणि किंवा आपल्या शाखेत आले का 200 एजंट असतील आज बाय काय झालं करा गेली बाय असं मला नावं सुद्धा ठेवायचे, खूप त्रास व्हायचा. पण जेव्हा माझ्या कृष्णासारखा भावाने मला पोट धरून मार्केटमध्ये फिरवलं आणि खूप शिकवलं, अत्यंत दुःख होत आहे. पण मला सख्या बहिणी सारखं ठेवलं, कधीच मला वाईट बाजू पण नाही दिलं. आणि नेमक्या नेहमी हा चालते मला पुष्कळ वेळा गंमत करून पण सांगायचे. मला त्याच्या कधी जागी नाही यायचं, मनात पुष्कळ उभार होता, पण मी सांगू शकत नाही. मला जेव्हा मार्केटला कधी फोन केला, रात्री फोन केला, दिवसा केला तरी माझ्यासाठी हजर राहायचे. जसं कृष्णाने जीव पुरवलं तसं मला माझ्या पवार साहेबांनी खूप जीव पुरवलं. आणि मी जास्त सांगताना मला वेदना खूप त्रास देत आहे. मी एवढे 2 शब्द संपवून त्यांना खूप खूप आयुष्य पाहू आणि त्यांची खूप अजून प्रगती हो आणि तिथून मला विसरणार नाही हे लक्षात ठेवणार. एवढं मी आणि माझ्या वहिनी साहेबांना जास्त श्रेय देते. त्या कधीच पवार साहेबांना दाखवायचं नाही. माझी वहिनी म्हणजे एकदम साधी आणि सिंपल, एक अशी पेन्सिल सारखी जेव्हा तिची घासली गेली तरी घासून गेली, पण माझ्या वहिनीने कधी त्रास दिला नाही हे पण लक्षात ठेवायचं. इथं मी बहीण म्हणून त्यांच्या पाठीशी उभी होती, पण इथं काही कोणी उभं राहणार नाही. माझ्या वहिनीला सुद्धा खूप आनंद ठेवणार आणि माझं नेहमी आठवण
साहेबांनी कार्यक्रमात भाव प्रदान अशी एक झलक निर्माण करून दिली. मी सुरुवातीला सांगितलं की निरोपाचा कार्यक्रम हा असतो. आपली एक व्यक्ती चांगल्या पदावरून बाजूला होत असते, व्यक्तीचं काम हे त्याच्यासोबत जात असतं. परंतु असं जरी असलं तरी तुमच्यासमोर मी हिंदीच्या 4 ओळी ठेवतो की जीवनात अत्यंत महत्त्वाच्या या ओळी आहेत. लग्न झालेले मुलं मुली यांच्यासमोर मी आवर्जून या 4 ओळी ठेवत असतो की समझौता गमों से कर लो, समझौता गमों से कर लो, जिंदगी में गम भी मिलते हैं, पतझड़ आते जाते रहते हैं, मधुबन फिर भी खिलते हैं, मधुबन फिर भी खिलते हैं. कि जीवनात या अशा गोष्टी येत राहते. यादों को जिंदगी नहीं तो जिंदगी में यादें हमें बनानी है ताकि जिंदगी हमारी सरल बन सके. मनोगतामध्ये मी श्री नारायण देवरे साहेबांना विनंती करतो की कृपया आपण आपलं संवाद व्यक्त करायचं. काम केलं असल्याने मला आज सेवापूर्ती समारंभाला ते विसरू शकले नाही. हा माझ्या मोठा गर्वाच्या भाग आहे. जरी काम कमी केलं तरी त्यांना ते विसरले नाही. हा एक महत्वाच्या मोलाचा मला आनंद होतो. विषय असा आहे की मी बँकेत असल्यामुळे मला वेळ सकाळीच राहायचा, सकाळी त्यांच्या घरी जायचं आणि वैद्य साहेब नसताना वैद्य म्हणायचे काय चहा घेतात काय घेतात बोला पहिले 11 दिसते आणि सर आले तरी तुमचे काय काम आहे हे जरूर सांगा, हे जरूर विचारायचे. एवढ्या आठवणी आम्ही कधी विसरू शकत नाही. परमेश्वर पुढील आयुष्य त्यांना भरभराटीची आहो, समृद्धीची आहो, एवढे 2 शब्द बोलून मन भरून आल्यामुळे जास्त पुढे काय बोलू शकत नाही. स्वागत म्हणजे मन हलकं होईल. कारण की सरांचा चेहरा बघितल्यानंतर मला त्या ओळी आठवायला लागल्या. सर जरा नाराज झालेले आहेत. त्यांच्या मनातले भाव मी तुमच्या समोर ठेवू इच्छितो. सायंकाळी सुविधावर लाली दाटावी, बरोबर तुझी आठवण यावी, मनाच्या पटलावर गतकाळाची क्षणचित्रे सरकत जावी. तू मिळणार नाहीस तरी मनाने तुझ्याकडे धाव का घ्यावी. तू म्हणजे कोण तुम्ही काही गैरसमज नका करू बरं का. तू मिळणार नाहीस म्हणून तुम्ही काहीतरी गैरसमज करणार तर अशीच आठवणी कायम ठेवतात ज्या आपल्याला नियमित गोड अनुभव देत असतात. मी मनोगत व्यक्त करण्यासाठी श्रीमान अनिल देरपगार सर शहादा यांना विनंती करतो. सर आपण आपलं मनोगत व्यक्त करा. सर्व मान्यवर आणि कार्यक्रमाचे सत्कार दयानंद साहेब पवार. माझ्या जवळ 1995 पासून त्यांच्याकडे संपर्क आणि एकाच कॉलेजात माझी मुलगी आणि ते त्यांची मुलगी त्या पहिलीपासून बालवाडीपासूनच्या मैत्रिणी. त्याच्यामुळे आपले संपर्क खूप आहे. पण साहेबांचं व्यक्तिमत्व असं म्हणतात ना, शुद्ध पोटी फळे रसाळ, अतिशय सुशिक्षित सुसंस्कृत अशा कुटुंबातून वाढलेले असल्यामुळे सामाजिक जीवन जगत असताना त्यांनी कुठलीही आपल्याला डाग लागेल अशी गोष्ट केली नाही. अध्यात्म तर त्याच्या पिंडच आहे. अध्यात्म पिंड असल्यामुळे वाईट वडिलांकडे कधी चुकले नाही. आणि आज जो आपण प्रतिनिधी त्यांच्या भावना व्यक्त करतायत त्याचा जो पश्चात येत आहे ते त्यांनी जनसंपर्क कसा वाटतो. हे उदाहरण आहे की ज्याच्या जनसंपर्क मोठा त्याला लौकिक मिळत असते. अशा ह्या आपल्या साहेबांना व्यवहारिक जीवन जगत असताना, संसारिक जीवन जगत असताना रथाची चक्रेला जशी 2 चाक असतात तसं दुसऱ्या 4 वहिनी त्यांनी त्यांना मुलाची साथ दिली. कुठल्याही परिस्थितीतून रथ कुठे अडवू दिला नाही, त्याला पुढे नेण्याच्या कार्य दोघांनी केलेलं आहे. अशा दोघं पती पत्नींना उज्ज्वल आयुष्य भरभराट आरोग्यमय द्यावं अशी बळबंद त्यांनी प्रार्थना. जास्त वेळ घेतात गेल्या 25 वर्षापासून मी काम करत असताना बाबाजी पाटील साहेबांकडे एजन्सी होती. त्यानंतर पवार एजन्सी सुरुवातीला काम नवीन उत्साह होता, चांगलं काम होत होतं.
साहेब नेहमी म्हणायचे की काम करणार पुढे जाणार तर तुम्हाला फायदा आहे. की कळायचं बरेच वेळेस कळायचं नाही. कार्यभावल्यामुळे कधी नोकरीचे प्रॉब्लेम्स असायचे, कधी दररोज त्यामुळे सर कधी खेळले नाही. पवार साहेबांनी नेहमी सांभाळून घेतलं. साधा फॉर्मही भरता येत नव्हता, पण अशा वेळेस कुठे चिडचिड न करता शिकवतही गेले. अपूर्ण असतात तर सर स्वतः भरून द्यायचे आणि मदतही नेहमी करायची. हा सगळ्यांचाच अनुभव आहे. कधी कधी तर आम्ही फॉर्मवर फक्त नाव लिहून आणि वरचा मोबाईल नंबर लिहून टाकायचो. साहेब कधी नाराजीने व्यक्त करतात पूर्ण फॉर्मही भरून जमा करायचे. हा पवार साहेबांच्या बहुतेक एजंटांचा अनुभव आहे. दुसरी गोष्ट आम्ही घरी गेलो असेल तर ताईंनी आल्याबरोबर पाणी दिलं असेल, चहा नाश्ता किंवा शरबत जरी विचारलं असेल कधीही आम्हाला रिकामा हाताने मॅडमांनी पाठवलं असेल. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. इतकं आदरातिथ्य, इतकं प्रेम आम्हाला साहेबांकडून आणि त्यांच्या कुटुंबाकडून नेहमी मिळालेलं आहे. साहेबांविषयी सांगायचं म्हणजे कधीही साहेब जर आपण ऑफिसला गेलो तर त्यांच्या चेअरवर असतील, कधीही सुट्टीवर आहेत असं आम्हाला आठवलं नाही. सगळ्यात मोठी टीम जर असेल तर ती पवार साहेबांची. सगळ्यात जास्त एजंटचे असतील 65, 70, 75 पर्यंत एजंट जर असतील तर ते पवार साहेबांकडे असतील. बाकी सगळ्यांकडे एजंट जर असतील तर 30-35 असतील किंवा 25 तरी असतील. पण सगळ्यात मोठी टीम सांभाळून सुद्धा प्रत्येकाला त्यांनी वेळ दिला, प्रत्येकाला समजून घेतलं. आणि आज साहेब साहेबांच्या वेळोवेळी महाराष्ट्राचे मित्र आणि साहेबही त्याला मला नाही म्हणणार नाही यापेक्षा व्यक्ती पुढील आयुष्यात पुढील सरांच्या ग्रामीण राहून मी प्रभूच्या मी प्रार्थना करतो आणि मला या ठिकाणी संधी दिली जावं. आता समोर यादी बनवत असताना मी जावईची नावं आधी घेतली. साहेबांचे दोघं जावई अत्यंत नम्रपणे मला म्हणाले की सर आमची नावं शेवटी घ्या. म्हटलं अहो तुम्ही नाराज झालेले आम्हाला परवडणार नाही. तर त्यांनी काय सांगितलं, नाही सर म्हणे मनोगत व्यक्त करत असताना जी पाहुणी मंडळी त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्हाला मागे थांबायचं आहे ते सगळे जण व्यवस्थित बसले की मग शेवटी आम्ही आमचं मनोगत व्यक्त करू. दोघं जावयाच्या या सुंदर विचारांसाठी जोरदार टाळी होऊन जातो. त्यांच्या लक्षात काही आलं नाही, बघून घेऊ नंतर थोडे चेक लिहून घेऊ त्याच्याकडून. अजूनही लक्षात आलं नाही काय. मी यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी आदरणीय श्री जितेंद्र पवार साहेबांना विनंती करतो. आपण आपला मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार. आज त्यांना पात्र दिलं तेवढं कमी. आज आपली सरकार मोठी श्री दयानंदजी पवार शाखा ब्रँचचे शाखा अधिकारी, त्याच्यानंतर आमचे विकास अधिकारी मित्र, आमच्या वहिनी साहेब आणि सन्माननीय माझे सगळे प्रतिनिधी, आपण सगळे वेळात वेळ काढून आमच्या पवार साहेबांच्या सेवानिवृत्ती या कार्यक्रमाला उपस्थित झाला. म्हणून जे एजन्सी ज्या दिवशी मिळाली त्या दिवशी माझ्या मोठ्या भावाचा वाढदिवस होता 17/10/2002. त्या दिवशी मला एजन्सी मिळालेली आहे. म्हणून सगळ्या भाग्यशाली किंवा प्रतिनिधींना तुम्ही समजत असेल स्वतःला. कारण आज माझे विकास अधिकाऱ्यांचा जन्मदिवस आणि मला एजन्सी मिळाल्याचा दिवस येतच असल्यामुळे मला तो माझ्यासाठी फार मोठा दिवस होता. आणि पवार साहेबांनी मला सुरुवातीला 4 वर्ष शतकगीर म्हणून फार कष्ट घेतले, फार मेहनत घेतली आणि शतकगीर मला 4 वर्ष बनवला. त्यानंतर मला PhD फेलोशिप सुद्धा त्यांनी मिळवून दिली. बचत हा विषय मला माहिती नव्हता. बचत ही सुद्धा त्यांनीच मला शिकवली. आणि जीवनात मी आज जर आर्थिक सक्षम किंवा यशस्वी असेल तर त्याच्यात माझ्या मोठ्या बंधूचे मोठे हात आहेत. म्हणजे त्यांनी फक्त मला एजन्सीनी शिकवली. जीवन जगत असताना जी कला पाहिजे किंवा आपण ज्या फील्डमध्ये काम करतो आहोत लोकांशी कसं बोललं गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे, म्हणजे समोरच्या सामोरे जाताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी कशा शिकल्या पाहिजे या पवार साहेबांनी मला खूपच शिकवल्या. म्हणजे मी तुमचं शब्दाने कधी सांगू शकत नाही की म्हणजे आपण त्याला म्हणतो ना त्याला शब्द नाही माझ्याजवळ तुम्हाला बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. एवढे पवार साहेबांनी तुम्हाला इलेक्शनच्या माध्यमातून सगळं काही शिकवलेलं आहे. म्हणून पवार साहेबांना पुढील आयुष्य आरोग्यमय जावं, दीर्घायुष्य त्यांना शेवटपर्यंत मिळो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.
त्याचा मी पालक आहे आणि आपण सर्व बंधू भगिनी आज पवार साहेबांच्या तळामध्ये आनंद असतो आणि दुःखाच्या दोघांचं संमिश्रण होऊन कुठे बाहेर पडत आहे त्यांना पाहून असं भावनिक ज्याला त्यांच्या मनाला वाटतं आणि हा दिवस असाही असतो परंतु ते भाग्यवान आहे की निहित वयाच्या आता व्यवसाय पडत आहे काही लोकांना पेन्शन खायला भेटत नाही अशी परिस्थिती आहे आपलं जीवन सर्व आश्वासन झालेलं आहे आणि या आश्वासन जीवनाला शाश्वत करण्याकरता आपल्या LIC द्वारे त्यांनी आपल्याला भरपूर सेवा दिलेली आहे एक वारकरी संप्रदायाचे संस्कारित व्यक्तिमत्व एक निरंकारी व्यक्तिमत्व ज्यांना अधिक काळ पुत्रसुत्र लावलं असे भाग्यवान असं एक दयाळू मायाळू त्याच्या नावात दया आणि आनंद आहे असं व्यक्तिमत्व आज शाखा शाखेतून जात आहे ह्या त्याचे दुःखडं या सर्व टीमला नाही शाखेला आहे त्यांनी एक परिवार उभा केला जिथं गेले तिथं परिवार उभा करते आणि अजून असा प्रमाणात त्यांनी तिथे आणखी नवा परिवार उभा करते सर्वांतर्फे मी पाहिले आणि ते निश्चित पूर्ण करते त्याच्या वेळेला अडचणी येतील त्याच्या वेळेला त्यांचं अवश्य मागण्यास आपल्याला भेटेल अशी ग्वाही निश्चित त्याप्रमाणे हे आहेत त्यांचं उत्तर आयुष्य खूप सुंदर राहावं त्यांना खूप समाधानी आयुष्य लाभो आणि खूप प्रगती करू अशी माझ्या परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो धन्यवाद डोळे सरांना विनंती करतो कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं जोरदार टाळ्यांवर त्यांचं स्वागत करूया अभिनंदन करूया परिवारातर्फे आपलं हार्दिक स्वागत आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आदरणीय प्राध्यापक विजय डोळे धन्यवाद सर आजच्या या सेवापूर्ती समारंभाचे सत्कारमूर्ती म्हणजेच आमचे श्री दयानंद पवार साहेब तसेच उपस्थित मंच आणि माझ्यासमोर या कार्यक्रमासाठी पवार साहेबांवर प्रेम करणारे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो मित्र पवार साहेबांबद्दल मी 2 शब्द बोलणार आहे की तुम्ही ऐकायला अशी माझी विनंती आहे तर पवार साहेबांचा आणि माझा संबंध कसा 16 वर्षापूर्वी आला म्हणजे जवळजवळ 16 वर्षापासून आम्ही सानिध्यात जाऊ असा जो फॉर्म जो काही पॉईंट होता तो म्हणजे सरांचा जो सुकृत आहे सरांचा चिरंजीव आणि माझा मुलगा सौरभ हे दोघे चांगले मित्र आहेत आणि त्याच्या माध्यमातून सरांची आणि माझी भेट झाली आणि भेटीचं रूपांतर आमचं केव्हा मैत्रीमध्ये झालं हे मला पण नाही सांगता येणार सरांकडे पाहिल्यावर अतिशय त्यांचं जे चेहरा आहे तो आसरा चेहरा आहे म्हणजे आपण किती दुःखात असू द्या किंवा आपल्या मनामध्ये काय कोणतीही भावना असू द्या सरांचा चेहरा जर आपण पाहिला सरांकडे जर आपण पाहिला तर सरांसारखेच आपण आनंदी सुद्धा होतो आणि सरांचं जे काही वागणं आहे ते पण असं लक्षात आलं माझ्या की आमची जी काही मंगलमूर्ती ग्रुप आहे सरस्वती कॉलनीमध्ये आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून बरेच धार्मिक कार्यक्रम या धार्मिक कार्यक्रमांमध्ये साहेबांचा जो सहभाग आहे अतिशय सक्रिय सहभाग असायचा सक्रिय सहभाग अशासाठी म्हणेल की साहेब जरी भरपूर वेळा होता त्यांना डेव्हलपमेंट ऑफिसर होते पण तरी सुद्धा ते आमच्या ग्रुपमध्ये येऊन पूर्ण सहभाग नोंदवायचे आणि सहभाग असा नोंदवायचे जेव्हा कोणी बोलणार नसेल सूत्रसंचलनासाठी त्यांना अगदी वेळेवर जरी सांगितलं तरी साहेब अतिशय चांगलं सूत्रसंचलन करायचे आणि म्हणजेच त्यांचं जे बोलणं होतं आणि त्यांचं जे बोलणं ते आध्यात्मिक बोलणं राहायचं म्हणजे सरांचं खूप पाठांतर पण आहे आध्यात्मिक पाठांतर खूप आहे सरांचं म्हणजे अभंग असतील ओव्या असतील सर्व पाठ आहे सरांचं आणि त्याचा वापर करून सर तो जो कार्यक्रम आहे त्याला अतिशय चांगला बहार आणायचे आणि साहेबांच्या संदर्भात अजून मला असं सांगता येईल की साहेब जरी डेव्हलपमेंट ऑफिसर होते म्हणजे LIC मध्ये होते तर LIC चे जे कर्मचारी आहेत त्यांची मी माफी मागतो कारण LIC चा जो कर्मचारी असतो तो व्यवसाय आणि सामान्य जीवन म्हणजे सामाजिक जीवन हे एकत्र गुंफत असतो पण पवार साहेबांच्या सानिध्यात मी 16 वर्षापासून आहे पण पवार साहेबांनी मला अजूनही असं सांगितलं नाही की सर एखादी पॉलिसी घ्या आणि त्यांनी कधीच आपला व्यवसाय आपल्या जे काही
इंटरॅक्शन आहे दुसऱ्याची किंवा दुसऱ्यांची जे रिलेशन्स आहेत त्याच्यामध्ये आणले. कारण सरांना माहिती होतं जेव्हा व्यवहार येतो, जेव्हा एखादी योजना आपण दुसऱ्याला देतो तेव्हा संबंध दुरावतात आणि हे संबंध दुरावू नये. आपले जे मित्र आहेत हे कायमचे मित्र राहिले या भावनेपोटी त्यांनी मला तरी कधीही सांगितलं नाही की सरांनी घेतलेली नाही. तर मित्र आणि हे सांगत असताना सरांचं जे कुटुंब आहे, सर जसं LICची सरांनी डेव्हलपमेंट केली तशी आमच्या कुटुंबाची पण सरांनी चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट केलेली. सरांची जे अपत्य आहे, 2 मुली आणि 1 मुलगा, ती घरी वेल एज्युकेटेड आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्या ठिकाणी ते नोकरीला आहेत आणि चांगलं जीवन जगत आहेत. आणि त्यांचे जे संस्कार आहेत मुलांचे पण अतिशय चांगले संस्कारित मुलं आहेत. ते धार्मिक कश त्यांना आहे, सरांना असं धार्मिक कश आहे तसंच त्यांना पण आहे. आणि हे सांगत असताना परत बऱ्याच गोष्टी पण आता आपल्या बऱ्याच लोकांचं बोलणं बाकी अजून, पण मी फक्त थोडक्यात म्हणेन की सरांचा एक गुण मी पाहिलेला आहे, त्यांनी जर ठरवली एखादी गोष्ट तर ती केल्याशिवाय गप्प बसायची नाही. म्हणजे ठरवलं तर ठरवलं, ते व्हायलाच पाहिजे. आणि या लिया जब आंखों में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया है मुश्किल क्या आसा है मुश्किल क्या आसा जब ठान लिया तो ठान लिया. म्हणजे कुठलीच असो त्यांनी जर ठरवलं तर ते पूर्ण करणं. आणि याच्या मागे कदाचित त्यांचे जे पिताश्री असतील मातोश्री असतील असं पण मला म्हणता येईल. आणि शेवटी महाराजांचा अभंगाच्या ओळी सांगतो तुम्हाला की ज्या तंतोतंत साहेबांना लागू पडतात. पुढी कन्यापुत्र होती जे सात्विक, पुढी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणजेच काय, आपल्या कुळामध्ये जर एखादं सात्विक बाळ जन्माला आला किंवा सात्विक पुरुष घडून गेला तर त्याचा जो काही सन्मान आहे, त्याचा जो काही हेवा आहे तो खुद्द देवाला पण वाटतो. आणि सरांचं जर जीवन पाहिलं, सरांचं जर वागणं पाहिलं, सरांचं जर आचरण पाहिलं तर सरांच्या जन्मामुळे किंवा सरांच्या वागण्यामुळे नक्कीच त्यांच्या कुळाचं नाव मोठं झालेलं आहे आणि याचा हेवा खुद्द परमेश्वराला सुद्धा असेल. अशा या माझ्या मित्राला म्हणजे पवार साहेबांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्याच्यानंतर सेवानिवृत्तीमध्ये थांबणं नाही, हे फक्त एक फेज संपतोय, याच्यानंतर दुसरा फेज सुरू होणार आहे. तर त्या दुसऱ्या फेजसाठी साहेबांना मी हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो आणि साहेबांचं 22 वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.